आपण सर्वांना आठवत असेल की 2020 मध्ये पालघरमध्ये साधू संतांची हत्या झाली होती आणि तेव्हा भाजपचे सगळे लोक आमच्या सरकारवर हल्ला करत होते की आमचा सरकार हिंदू विरोधी आहे. आणि त्या दिवशी ज्या दिवशी हल्ला झाला होता त्याच्या दिवशी दुसऱ्या दिन आम्ही सगळ्यांना आरोपींना उचललो, जेलमध्ये टाकलो. ते सगळे आता बेलवर सुटलेले आहे. त्याच्यामध्ये एक आरोपी होता तो काशीनाथ चौधरी. त्यांना भाजपनी काल आपल्या पक्षामध्ये मंचावर बोलवून स्वागत करून प्रवेश दिला. जेव्हा आम्ही सगळं विरोधक, खास करून आमची शिवसेनानी विरोध केला की हे काय चाललंय, म्हणजे जे आमचे साधू संतांचे हत्यारे आहेत त्यांना तुम्ही भाजपमध्ये का घेताय. त्या सगळ्या बघून आज रवींद्र चव्हाण जे भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांनी आनंद फानंदमध्ये एक नोटीस जारी केलेलं आहे डहाणूचे अध्यक्षला की यांना तुम्ही काढून टाका, स्थगिती द्या, म्हणजे तुम्ही यांना स्टे द्या ह्या पदाचा. अरे तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्या काशीनाथ चौधरींना फाशीवर टाका ना, फाशीवर हे करा, चढवा. का करतात असा, म्हणजे लपून छपून का करतात. म्हणजे एक आमच्या साधू संतांची हत्या करण्याने तुम्ही पक्षामध्ये प्रवेश घेतात आणि नंतर जेव्हा आम्ही हल्ला बोल करतो त्यांना तुम्ही स्टे देतात. हे काय चाललंय, कोणाला मूर्ख बनवताय तुम्ही भाजपचे लोक. अरे इसीलिए तो कहा जाता है ना, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपने ठगा नाही. असा कोणी सगा नाही ज्यांना भाजपने ठगला नाही. काय चाललंय आपल्या राज्यात. हे भाजप हिंदू विरोधी आहे. हे भाजप कोणाच्या नाही, सत्तेसाठी कोणत्याही लेवलवर भाजप जाऊ शकतात.